Hello student, today we are going to study the next part of the chapter electrostatic. In last lecture we have studied some topic of this chapter. Let us see. First we see Gauss law in electrostatic. The statement for the Gauss law in electrostatic is the net electric flux through a closed surface is equal to net charge enclosed by the surface divided by epsilon 0. Therefore we can write integration of E bar dot ds bar is equal to q upon epsilon 0. In similar manner, we also see some applications of Gauss law. Out of them, the first is electric field intensity due to uniformly charged spherical shell or hollow sphere, and the equation becomes E is equal to sigma r square upon epsilon 0 r square, where sigma stands for the surface charge density and epsilon 0 stands for the permittive of medium. Next we see the second application, which is the electric field intensity due to an infinitely long straight charged wire, and the equation is E is equal to lambda upon 2 pi epsilon 0 r, where lambda stands for the linear charge density. We see the third application, electric field due to a charged infinite plane sheet, and the equation is E is equal to sigma upon 2 epsilon 0, where sigma is surface charge density and epsilon 0 is the permittive of medium. This part is already studied in last chapter, last lecture. Now we are to gain the next part. First is the electrostatic potential energy. Potential energy ची जनरल डेफिनेशन आपल्याला माहिती आहे की दी पोटेंशियल एनर्जी इज नथिंग बट द स्टोर्ड एनर्जी विच डिपेंड्स अपॉन द रिलेटिव्ह पोजिशन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट. आपण सिस्टीममध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट घेणार किंवा सिस्टीममध्ये जेवढे काही पार्टिकल्स असेल त्या पार्टिकलची जी एनर्जी असणार आहे, स्टोर्ड एनर्जी असणार आहे, ती स्टोर्ड एनर्जीला आपण म्हटलं जातं पोटेंशियल एनर्जी, की जी पोटेंशियल एनर्जी त्या पार्टिकलच्या पोजिशनवरती डिपेंड आहे. याच्यावर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल एनर्जी डिफाईन करू शकतो, की जी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल एनर्जी आपण डिफाइन करू शकतो. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल एनर्जी इज द वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स टू अचीव a certain configuration of a charge in a given system. The work done against the electrostatic force to achieve a certain configuration of a charge in a system. म्हणजे चार्जला त्याच्या सिस्टीममध्ये त्याची पोझिशन, त्याचं कॉन्फिगरेशन होल्ड करण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल एनर्जी. आपण कुठलीही सिस्टीम जर घेतली तर ती सिस्टीम इज ऑलवेज ट्राय टू मेंटेन ऑर टू अटेन इट्स लोएस्ट पोटेंशियल. ती सिस्टीम नेहमी त्याचं लोएस्ट पोटेंशियल अटेन करण्याचा प्रयत्न करते. देअरफॉर इन ऑर्डर टू चेंज द पोझिशन ऑफ एनी चार्ज some amount of work is always required. It means that in order to change the configuration of charge, we have to require the some amount of work. If we consider the any charge, this charge produces electrostatic force in its vicinity. If there is a like charges, then there is always a repulsive force. अनलाईक चार्जेस असेल तर तिथं असेल तुमचा अट्रॅक्टिव्ह फोर्स. कुठलाही चार्ज आपण घेतला त्याच्या सभोवताली नेहमी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रोड्यूस करतो. लाईक चार्जेस असेल तर तिथं अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल, अनलाईक चार्ज असेल तर तिथं रिपल्सिव्ह फोर्स असेल. मग एका चार्जच्या जवळ जर आपल्याला दुसरा चार्ज आणायचा असेल तर सम अमाऊंट ऑफ वर्क इज ऑलवेज रिक्वायर्ड. फर्स्ट वी कॅल्क्युलेट दिस इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल एनर्जी. फॉर दॅट पर्पज सपोज दॅट वी कन्सिडर ए पॉझिटिव्ह चार्ज which is fixed at some point in a space. एका स्पेसमध्ये आपण प्लस क्यू हा चार्ज घेतलेला आहे की जो चार्ज त्याच्या सराउंडिंग स्पेसला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय करणार आहे, प्रोड्यूस करणार आहे. नाव वी कन्सिडर अनदर चार्ज अँड वी हॅव टू ब्रॉड दिस चार्ज नियर टू द चार्ज क्यू. दुसरा चार्ज आपल्याला हे क्यू चार्ज जवळवरती आणायचा आहे की जिथं आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समध्ये दुसरा पॉझिटिव्ह चार्ज जर आपल्याला आणायचा असेल तर सम अमाऊंट ऑफ ए वर्क इज नेसेसरी, अँड धिस वर्क इज नथिंग बट द चेंज इन द पोटेंशियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम. हे वर्क म्हणजेच काय असणार आहे, त्या सिस्टीमचं बदलणारं पोटेंशियल असणार आहे. त्याच्यावर आपण लिहू शकतो वर्क डन अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू द इन्क्रीज इन पोटेंशियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आपल्या वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे, वर्क डन इज म्हणजेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणून लिहिले एफ बार डॉट डी बार इज इक्वल टू इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी की जी आली डी यू, की जी यू रिप्रेझेंट करते इन्क्रीज इन पोटेंशियल एनर्जी. की जिथं आपण पाहिलं की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल एनर्जी डेफिनेशन पाहिली की वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स टू अटेन द सर्टन कॉन्फिगरेशन ऑफ ए चार्ज इन ए गिव्हन सिस्टीम, की जेव्हा आपल्याला आला डी इज इक्वल टू एफ बार डॉट डी बार. नाउ वी सी द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेंशियल एनर्जी. For that we consider a charge plus q.
दिस चार्ज इज सिच्युएटेड ॲट ए पॉईंट ओ. हा प्लस क्यू हा चार्ज आपण कन्सिडर केला आहे की हा चार्ज क्यू ह्या डिस्टन्सवरती आपण काय केलं आहे, सिच्युएट केला आहे. हा जो प्लस क्यू चार्ज आहे इट प्रोड्यूस द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इन इट्स विसिनिटी. त्याच्या सराउंडिंग स्पेसला त्याच्या विसिनिटीमध्ये तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय करणार आहे, प्रोड्यूस करणार आहे. नाव वी कन्सिडर द अनदर चार्ज, स्मॉल चार्ज प्लस क्यू झिरो, and we have to brought this charge plus q0 from point A to B which is at a distance r1 and r2. हा प्लस क्यू चार्ज आपल्याला ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत आणायचा आहे की ज्याच्यामध्ये ए पॉईंट हा ओपासून r1 एवढ्या डिस्टन्सवरती आहे आणि बी पॉईंट हा r2 या डिस्टन्सवरती आहे. आता हा जो प्लस क्यू चार्ज आहे ह्या प्लस क्यू चार्जवरती हा कॅपिटल प्लस क्यू चार्ज हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्झर्ट करणार आहे आणि तो फोर्स असणार इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्सिव्ह फोर्स, की जो इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्सिव्ह फोर्स ते दाखवलेला आहे की विच इज नथिंग बट द एफ ई बार. दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्सिव्ह फोर्स ॲक्टिंग ऑन चार्ज प्लस क्यू. Now, in order to bring this charge from point A to B, first we brought this charge from point A through a small distance, and this distance is nothing but the dr. dr या डिस्टन्सनी हा चार्ज आपल्याला आणण्यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट काहीतरी वर्क परफॉर्म करावं लागणार आहे आणि ते वर्क आपण काढणार आहोत की जे वर्क नेहमी पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. म्हणून आपण पहिल्यांदा पाहिलं वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एफ ई इन डिस्प्लेसिंग द चार्ज Q0 through a small displacement dr appears as an increase in potential energy of the system. ज्याच्यामुळे increase in potential energy आली du is equal to fe dot dr. It can also be written as equal to fe dot minus fe dot dr, where negative sign indicate that this force and displacement are oppositely directed. This is the work done, or this is the potential energy due to a small, in order to bring the charge through a small distance dr. Now we have to brought this charge from initial point A to final point B. In order to determine the internal energy or a work done, we have to integrate this equation. Therefore, the change in potential energy from initial position A to final position B can be obtained by integrating du between the limits r1 and r2. Therefore, we get delta u is equal to integration from r1 to r2. du is equal to integration from r1 to r2 minus fe dot dr. जो एफ ई जो इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्सिव्ह फोर्स आहे हा इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्सिव्ह फोर्स किंवा त्याला म्हटलं जातं कुलम्स फोर्स, ज्याची आपण व्हॅल्यू आपण इथे लिहिलेली आहे. द इलेक्ट्रोस्टॅटिक कुलम फोर्स बिटवीन टू चार्जेस इज एफ ई बार इज इक्वल टू 1/4 pi epsilon 0 Q0 upon r square into r cap, where r cap is the net vector in the direction of r bar. की हा कुलम्स फोर्स आपण ऑलरेडी लास्ट स्टँडर्डमध्ये स्टडी केला आहे. इफ यू पुट दिस व्हॅल्यू ऑफ एफ ई इन द अबव इक्वेशन देन वी गेट du is equal to integration r1 to r2 du is equal to integration r1 minus 1/4 pi epsilon 0 Q0 upon r square dot r cap dot dr bar. याच्यामध्ये ही minus 1/4 pi epsilon 0 and Q0, this term is constant. Hence we taken this term outside the integration. ही टर्म आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढली तर आतमध्ये शिल्लक राहील इंटिग्रेशन फ्रॉम r1 to r2 1/r square dot dr. 1/r स्क्वेअरचं आपलं इंटिग्रेशन घ्यायचं, त्यातलं r स्क्वेअर आपण जर वरती घेतला तर आपल्याला होईल इंटिग्रेशन r1 to r2 r raised to -2 dr. जिथं आपण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला वापरणार आहोत इंटिग्रेशन ऑफ x raised to dn dx, की ज्याची व्हॅल्यू येते x raised to n+1 upon n+1. त्याचा वापर जर केला तर आपल्याला हे 1/r स्क्वेअरचं इंटिग्रेशन मिळेल -1/r. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट जर पुट केलं तर आपल्याला फायनल इक्वेशन मिळेल du is equal to 1/4 pi epsilon 0 Q0 into bracket 1/r2 minus 1/r1. This is the potential energy, की जी पोटेन्शियल एनर्जी ही वर्क डनमध्ये स्टोअर केली जाते किंवा वर्क डन हे पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. म्हणून आपल्याला मिळेल द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू द वर्क डन WAB अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे आपण लिहू शकतो WAB इज इक्वल टू 1/4 pi epsilon 0 Q0 ब्रॅकेटमध्ये येईल तुमचा 1/r2 minus 1/r1. हे आलं वर्क डन, की ज्यालाच आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. पण बऱ्याच वेळा आपण ज्या वेळेस चार्ज हा एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत मूव्ह करतो की ज्यासाठी आपल्याला वर्क डनची आवश्यकता असते, तो चार्ज मूव्ह करताना आपण नेहमी चार्ज हा इन्फिनिटीपासनं
झिरो पोटेन्शियल असलेल्या पॉईंटला आपण तो चार्ज मूव्ह करतो. मग आपण सुरुवातीला तो चार्ज इन्फिनिटीपासून ब्रिंग करतो आणि जर इन्फिनिटीला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची व्हॅल्यू काढली तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची व्हॅल्यू ही इन्फिनिटीला 0 असते. म्हणून आपण ह्या वरच्या इक्वेशनमध्ये R1च्या ऐवजी इन्फिनिटी पुट केलं आणि R2च्या ऐवजी झिरो पोटेन्शियलचं डिस्टन्स म्हणजे R पुट केलं. पण R1 इन्फिनिटीला असल्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तिथे 0 असणार आहे. त्याची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला फायनल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी मिळेल. U ऑफ R इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 upon R. This is the electrostatic potential energy. Now see the next concept, which is nothing but the units of potential energy. Potential energy मेजर करण्यासाठी युनिट वापरलं जातं की जे पोटेन्शियल एनर्जीचं SI युनिट आहे. तर SI युनिट ऑफ द पोटेन्शियल एनर्जी इज जूल. जूल हे पोटेन्शियल एनर्जीचं SI युनिट आहे की ज्या जूलची आपण डेफिनेशन करू शकतो. द 1 जूल एनर्जी इज स्टोर्ड in moving a charge 1 coulomb through a potential difference of 1 volt. 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्समधनं 1 कुलम्ब चार्ज मूव्ह करण्यासाठी जी काही एनर्जी लागेल त्या एनर्जीला म्हटलं जातं 1 जूल. पोटेन्शियल एनर्जी मेजर करण्यासाठी अदर पण काही कन्व्हिनियंट युनिट वापरले जातात. त्यातलं एक युनिट आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन व्होल्ट हे युनिट वापरलं जातं त्यावेळेस बरेच वेळा तिथं कन्वर्जन करावे लागतात. यासाठी आपण लिहू शकतो 1 इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्वर्जन जूलमध्ये करायचं असेल तर त्याचं होईल 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 into 10⁻⁻19 जूल. सेकंड 1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टचं जर कन्वर्जन करायचं असेल तर आपल्याला मिळेल 1.6 into 10⁻22 जूल. जर 1 किलो इलेक्ट्रॉन व्होल्टचं करायचं असेल तर आपल्याला मिळेल 1.6 into 10⁻16 जूल. हे झालं पोटेन्शियल एनर्जीचे युनिट्स. नाउ वी सी द कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल. पोटेन्शियलची आपण कन्सेप्ट पाहू. आपल्याला माहिती आहे की कुठल्याही चार्जला त्याची पोझिशन होल्ड करण्यासाठी जी काही एनर्जी लागते त्याला आपण म्हणतो त्याचं पोटेन्शियल. आणि ते पोटेन्शियल एनर्जीवरून आपल्याला पोटेन्शियल काय करायचे काढायचे. आपल्याला माहिती आहे त्या पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे की जे आपण आत्ताच स्टडी केलं जे आहे द इक्वेशन फॉर द पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2 पार्टिकल सिस्टीम ॲट अ डिस्टन्स R फ्रॉम इच अदर इज U of R is equal to 1/4πε0 Q1 Q2 upon R. ही झाली पोटेन्शियल एनर्जी. हे इक्वेशन आपण वेगळ्या प्रकारे पण लिहू शकतो की जी मी नेक्स्ट लाईनला तिथं राईट डाऊन केलेलं आहे की U of R is equal to Q1/4πε0 R आउटसाईड Q2 काढलेला आहे आणि नेक्स्ट इक्वेशनमध्ये Q1 आउटसाईड काढला आणि लिहिलं आहे Q1/4πε0 R आउटसाईडला काढला आहे Q1. हे Q1/4πε0 Rच्या ऐवजी मी पुट केलेलं आहे V1 ऑफ R आणि Q2/4πε0च्या ऐवजी पुट केले V2 ऑफ R Q1. म्हणजे मला इक्वेशन मिळालं U ऑफ R इज इक्वल टू V1 ऑफ R Q2 इज इक्वल टू V2 ऑफ R Q2 की ज्याच्यामध्ये V1 ऑफ R आणि V2 ऑफ R काय रिप्रेझेंट करतं तर इट रिप्रेझेंट द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ऑफ दी चार्जेस Q1 अँड Q2 ॲट अ डिस्टन्स R की जे Q1 आणि Q2चं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल रिप्रेझेंट करतं R एवढ्या डिस्टन्सवरती. ज्याच्यामध्ये V ऑफ R ही जी क्वांटिटी आहे ती जनरली V ऑफ R इज इक्वल टू आपल्याला मिळते Q/4πε0 की ही जी V ऑफ R येते V ऑफ Rला म्हटलं जातं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आणि जे कशावरती डिपेंड आहे इट डिपेंड्स अपॉन द चार्ज अँड द लोकेशन ऑफ अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स R. की जे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल हे चार्जवरती आणि चार्जचं लोकेशन R एवढ्या डिस्टन्सपासून जे काही चार्जचं लोकेशन असेल त्याच्यावरती इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलची व्हॅल्यू डिपेंड आहे. मग याच्यावरून आपण लिहू शकतो की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज की जे आपण वरती पाहिलेलं आहे U ऑफ R इज इक्वल टू V ऑफ R इंटू Q2. याच्यावरून आपण V ऑफ Rची व्हॅल्यू काढू शकतो की जी ती तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज V इज इक्वल टू U अपॉन Q. दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. तर आपण तिथं 2 पॉईंट्स असेल आणि 2 पॉईंट्समधनं चार्ज हा आपण मूव्ह करत असेल तर अशा वेळेस तिथं पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे. त्याचप्रमाणे पोटेन्शियल एनर्जीचा पण डिफरन्स येणार आहे. म्हणून आपण लिहितले इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉईंट इन अन इलेक्ट्रिक फील्ड कॅन बी रिटर्न ॲज V ऑफ V2 - V1 इज इक्वल टू U2 - E1 अपॉन Q इज इक्वल टू dW अपॉन Q. कारण आपल्याला माहिती आहे U2 - E1 ही क्वांटिटी रिप्रेझेंट करते वर्क डन. कारण वर्क डन हे एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. म्हणून आपण लिहू शकतो की V2 - E1 इज इक्वल टू U2 - E1 अपॉन Q. इट कॅन ऑल्सो बी रिटर्न इज इक्वल टू dW अपॉन Q. दिस इज द कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल
की जो पोटेन्शियल चार्ज आणि चार्जच्या लोकेशनवरती डिपेंड आहे तो रिप्रेझेंट केला जातो व्हीनी, आणि तो जर डिफाईन करायचा असेल तर व्ही इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज किंवा वर्क डन पर युनिट चार्ज dW/Q हे झालं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. Now we see the actual relationship between the electric field and electric potential. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, आणि नंतर आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय, की आपण ऑलरेडी इलेक्ट्रिक पोटेन्शियल पाहिलेलं आहे. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, द वर्क डन इन ब्रिंगिंग द फोर्स ॲक्टिंग ऑन अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज इज रिप्रेझेंटेड बाय यूजिंग द टर्म विच इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड. युनिट पॉझिटिव्ह चार्जवरती जो काही फोर्स ॲक्ट होणार आहे त्या फोर्सला म्हटलं जातं इलेक्ट्रिक फील्ड. जर तो मॅथमॅटिकली लिहायचा असेल तर आपण लिहू शकतो E इज इक्वल टू F/Q, की ज्याच्या E इज इक्वल टू F/Q, की ज्याच्यावर Fची व्हॅल्यू आहे तुमची U. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण आपण ऑलरेडी आता डिफाईन केलेलं आहे की इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इज इक्वल टू dW/Q किंवा dU/Q, की जो डिफाईन केला जातो पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज किंवा वर्क डन पर युनिट चार्ज. म्हणजे दोन्हीमधलं रिलेशन पाहण्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू की ज्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलं आहे चार्ज प्लस Q, की जो चार्ज O ह्या पॉईंटवरती ठेवलेला आहे. राईट, नाव वी कन्सिडर द अनदर चार्ज अँड वी हॅव टू ब्रॉट दिस चार्ज फ्रॉम पॉईंट M टू N थ्रू a small distance dx. पहिल्यांदा आपण प्लस Q चार्ज कन्सिडर केला आहे की जो चार्ज O ह्या पॉईंटवरती ठेवला आहे. नंतर अनदर प्लस Q चार्ज आपण घेतला आहे, पॉझिटिव्ह चार्ज घेतला आहे की जो चार्ज आपल्याला M पासून N पर्यंत dx एवढ्या अंतरावरती dx एवढ्या डिस्टन्सनी मूव्ह करायचा आहे. तो चार्ज आपण MTवरती ठेवला आहे. त्या चार्जवरती इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे, आणि तो रिपल्सिव्ह फोर्स आपण इथे रिप्रेझेंट केलेला आहे विच इज नथिंग बट द E बार, किंवा त्याच्या व्यतिरिक्त ॲक्ट असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जी आहे ती असणार आहे तुमची E बार. फर्स्ट वी कॅल्क्युलेट द वर्क डन टू मूव द चार्ज फ्रॉम पॉईंट M टू N थ्रू ए डिस्टन्स dx, and this work done is nothing but the dW is equal to minus F dx. F त्या चार्जवरती ॲक्ट असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे. dx त्या डिस्टन्सने तो चार्ज आपण मूव्ह केलेला आहे, आणि निगेटिव्ह साईन काय रिप्रेझेंट करतं इथं, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे अपोजिटली डायरेक्टेड आहे. तर आपण साईन घेतलं -F dx. तर हे जे इक्वेशन आहे dW इज इक्वल टू -F dx, या इक्वेशनला जर आपण Qने डिवाइड केलं तर हे इक्वेशन मिळेल आपल्याला dW/Q इज इक्वल टू -F/Q into dx. पण आपल्याला माहिती F/Q फोर्स ॲक्टिंग ऑन युनिट चार्ज इज नथिंग बट द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, म्हणून F/Qची व्हॅल्यू आपण लिहिलेली आहे E. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळेल पुढचं dW/Q इज इक्वल टू -E इंटू dx. पण dW/Q ही जी टर्म आहे ती टर्म म्हणजेच काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल dV. याच्यावरून आपण लिहू शकतो ही dVची व्हॅल्यू जर याच्या इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला मिळेल dV इज इक्वल टू -E dx. dV इज इक्वल टू -E dx. याच्यावरून आपण ईची व्हॅल्यू काढू शकतो की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E इज इक्वल टू आला आपल्याला मिळालं is equal to minus dV by dx. This term dV by dx is represent the potential gradient. हा जो dV by dx आहे ही टर्म तुमची पोटेन्शियल ग्रेडियंट ही रिप्रेझेंट करते. म्हणजे आपण म्हणू शकतो की द इलेक्ट्रिक फील्ड ॲट ए पॉईंट इन अन इलेक्ट्रिक फील्ड इज द निगेटिव्ह ऑफ द पोटेन्शियल ग्रेडियंट ॲट दॅट पॉईंट. Electric field at a point in an electric field is the negative of the potential gradient at that point, की जिथं potential gradient जी टर्म आहे ती टर्म आहे तुमची इक्वेशनमध्ये dV by dx. दिस इज द रिलेशनशिप बिटवीन द इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला पाहिलं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, द वर्क डन इन ब्रिंगिंग ए चार्ज अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स टू अटेन इट्स कॉन्फिगरेशन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, जी रिप्रेझेंट करण्यासाठी आपण सिम्बॉल वापरतो du. नंतर आपण पाहिलं एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, की ज्याचं एक्सप्रेशन आलं du इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R. नंतर आपण त्याचं युनिट पाहिलं, पोटेन्शियल एनर्जीचं युनिट आपल्याला माहिती आहे जूल, आणि अदर युनिट आपण मोस्ट ऑफ द टाईम यूज करतो जे आहे तुमचं इलेक्ट्रॉन व्होल्ट. नंतरचं आपण पार्ट पाहिलं, आपण कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल पाहिलं, पोटेन्शियल म्हणजे काय आणि त्याची व्हॅल्यू काय आहे. त्याची पोटेन्शियलची व्हॅल्यू आली होती तुम्हाला V इज इक्वल टू Q/4πε0 R, की ज्याच्यामध्ये पोटेन्शियल हे कुठले कशावरती डिपेंड आहे, तर चार्ज आणि चार्जचं लोकेशन
याच्यावरती पोटेन्शियल डिपेंड आहे. आणि लास्ट पॉईंट आपण पाहिला इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलमधलं आपण रिलेशन पाहिलं की जे आपल्याला आलं E इज नथिंग बट द निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रॅडियंट E इज इक्वल टू -dv/dx. तर नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.